विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकते जाहीर झाले। त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अविश्वसनीय, तुर्तास एवढे अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली आणि आता राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या मान्यतेची चर्चा सुरू आहे। कारण पक्षाची मान्यता कायम राहण्यासाठी किमान 3 आमदार निवडून येणे आणि 3% मतं मिळवणे आवश्यक असतात। तर आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या 8% मतं मिळणे हे आवश्यक होते। मात्र मनसेला केवळ 1.8% इतकीच मतं मिळाली आहेत। त्यामुळे मनसेच्या पक्ष मान्यतेवर आता प्रश्न उपस्थित होत आहे। मनसेनं 2009च्या निवडणुकीत 13 आमदार निवडून देत मुसंडी मारली होती, तर 2014 आणि 2019च्या निवडणुकीत 13 वरून 1 आमदार अशी घसरण मनसेची झाली होती। 2014 मध्ये पक्षाला 16,65,000 तर 2019 मध्ये 12,42,135 मतं मिळाली होती। यंदाच्या निवडणुकीत मनसेने 123 उमेदवार रिंगणात उभे केले होते। मात्र मागील निवडणुकीत निवडून आलेले राजू पाटील यांचाही पराभव झालाय। त्यामुळे मनसेची संख्या आता 0 वर आली आहे आणि मतांची टक्केवारी घसरून 1.8% इतकी झाली आहे। पक्षाच्या मान्यतेसाठी नेमके निकष काय लागतात? एखाद्या पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता मिळवायची असेल तर विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताच्या किमान 8% मतं मिळवणं हे आवश्यक असतं। एक आमदार किंवा एकूण मताच्या 8% मते मिळाली तर ही मान्यता राहू शकते, किंवा 2 आमदार आणि एकूण मताच्या 6% मतं मिळणं हे आवश्यक आहे। आणि जर आमदार किंवा एकूण मताच्या 3% मतं मिळाली तरी निवडणूक आयोग पक्षाला मान्यता देते। पण निवडणूक आयोग अटी पूर्ण न करणाऱ्या पक्षांना नोटीस पाठवून त्यांची मान्यता रद्द करू शकतो। मात्र चिन्ह पक्षाला वापरता येऊ शकतं, कारण ते राजकीय पक्षासाठी राखीव केलेलं असतं। पुन्हा मान्यता हवी असेल तर पक्षाला निवडणूक लढणे गरजेचे आहे। सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर पक्षाला मान्यता मिळते, अन्यथा पक्ष फक्त नोंदणीकृत पक्ष म्हणून राहतो। आता मनसे पक्षासाठी निवडणूक आयोग काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।